नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे आर्गाईल नावाचा नवीन हॉलिवूडचा सिनेमा, आर्गाईल जर मी नीट प्रोनाऊन्स केला असेल पहिल्यांदा, तर हा सिनेमा आज आपल्या भेटीला आलेला आहे. आज आपले 5 मराठी सिनेमे सुद्धा भेटीला आलेले आहेत. जसं असं मला जमत जाईल तसं तसं मी एक मराठी सिनेमांचे सुद्धा रिव्ह्यूज तुमच्यासमोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता हा व्हिडिओ मी आज रात्री टाकेन. मीनवाईल बाकीचे कुठले सिनेमे मला मराठीमधले बघायला मिळत आहेत की नाही त्या हिशोबाने एक अपलोड करीन. सगळ्यात पहिला दिवसाचा हा सिनेमा बघितला मी, आर्गाईल नावाचा. आता या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला आपले सुपरमॅन आणि यू कॅन सी मी म्हणत जॉन सीना दिसतोय. आणि त्याचबरोबर या सिनेमाचे डिरेक्टर किंग्समॅन, हा जो तुम्ही मूवी बघितला असेल त्या किंग्समॅन आणि किक ॲस या 2 सिनेमेचे डिरेक्टर या सिनेमाचे सुद्धा डिरेक्टर आहेत. या सिनेमाच्या बाबतीत मात्र ते पूर्णपणे गणलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे नॉर्मली तुम्हाला विचार तुमच्या डोक्याने करायला लागतो, पण या एक जे क्लिवेजचे शॉट्स आहेत, एक मुली, सुंदर सुंदर मुली, त्यांचे टॉप अँगल्स, प्रत्येक अँगलला त्या डिरेक्टरनी असा विचार केलेला आहे की जरा आपण नीट क्लिवेज आणि सगळं दाखवलं पाहिजे. म्हणजे एकदा का ऑडियन्स डायव्हर्ट झाली की मग आपण वाटेल ते दाखवायला मोकळं. तसंच या सिनेमाचा फर्स्ट हाफ जातो, काहीही चाललंय, कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही आहे. आणि जेव्हा सेकंड हाफमध्ये आपल्याला जी प्रश्न फर्स्ट हाफमध्ये पडतात आणि सेकंड हाफमध्ये जेव्हा त्याची उत्तरं मिळायला लागतात तोपर्यंत आपण पूर्णपणे कंटाळलेलो असतो. बरं, एवढं सगळं सेड्युसिंग आणि हॉट ॲक्ट्रेसेस घेऊन सुद्धा हा सिनेमा जो आहे तो PG-13 त्याला सर्टिफिकेट दिलेला आहे की बाबांनो, एकटे एन्जॉय करू नका, घरच्यांना पण बरोबर घेऊन जा करत. या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं काम मला जर कोणाचं असेल तर ती मधली आपली जुरासिक पार्क, जर हा सिनेमा तुम्ही बघितला असेल त्यातली नायिका, ती या सिनेमाची जान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ती पुस्तकात जे लिहिते ते सगळं तिला खरं होतं असं वाटतं. बट शेवटी तसं काही नसतं. हे तिला रिअलाईज झाल्यानंतर ज्या काही घडामोडी होतात ते तुम्हाला सिनेमामध्ये बघायला पाहिजे. नावं मोठमोठी आहेत, अपेक्षा मोठ्या होत्या, बट भ्रमानिराश झालाय थोडा. आणि ॲक्शन सिक्वेन्स आणि सगळं खूप इलॉजिकल आहे. म्हणजे एक तर हा जो तुम्ही कलरफुल ॲक्शन सिक्वेन्स बघत असाल तर आय थिंक 0मध्ये शाहरुख खानचं एक गाणं होतं, ते गाणंसुद्धा या ॲक्शन सिक्वेन्सपेक्षा असंच कलर्सच्या अवतीभोवती होतं, पण ते गाणंसुद्धा बघायला मजा येत होती. पण ॲक्शन सिक्वेन्सला काही अर्थच नाही आहे. सो ओव्हरऑल हा सिनेमा तुम्ही जेव्हा केव्हा नेटफ्लिक्सवर येईल तेव्हा बघा. आत्ता तरी फार पोपट झाला आहे हा सिनेमा बघून. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.